प्लस टीव्ही न्यूज बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। धुळे तालुक्यातील नेर येथील युवकांची पोलीस भरतीसाठी रस्त्यावर कसरत। दसरा व ईद ए मिलादच्या पार्श्वभूमीवर धुळ्यात शांतता कमिटीची बैठक संपन्न। नरडाणा येथील सामाजिक कार्यकर्ते प्रशांत सिसोदे उपसरपंच पदाच्या खुर्चीवर विराजमान। प्रलंबित बिलांची रक्कम मिळण्यासाठी धुळ्यात कॉन्ट्रॅक्टर ठेकेदारांचे विशाल धरणं आंदोलन। आणि मी माझ्या स्टाईलने उत्तर देण्यास समर्थ, भाजपाचे हिरामण गवळी यांचा इशारा। पाहूया बातमीपत्र विस्ताराने। राज्य पोलीस भरती होणार असल्याने युवक युवती भरतीकरिता तयारीला लागले आहेत, परंतु कोरोनामुळे क्लास, शाळा, अकॅडमींना शासनाने सुरू करण्यास परवानगी दिली नसल्यामुळे धुळे तालुक्यातील नेर व परिसरातील युवक युवती घरीच अभ्यास करून शारीरिक कसरतीसाठी रस्त्यावर व्यायाम करत असल्याचं चित्र समोर येत आहे। धुळे तालुक्यातील नेर व परिसरातील युवक युवतींचे पोलीस भरतीकडे लक्ष लागून होते। त्यात पोलीस भरतीची शासनाने घोषणा करताच युवक युवतींनी जोरदार तयारी करायला सुरुवात केली आहे। नेर गावातून केंद्र व राज्य शासनाच्या सैन्य दलात व पोलीस भरतीत किमान 4 ते 5 युवकांची निवड होते। सध्या रोजगार व नोकरी नसल्यामुळे गावातील काही होतकरू तरुण परिस्थिती अभावी आपले स्वतःचे शिक्षण हे उच्च माध्यमिक पर्यंत करतात। पुढील शिक्षण करण्यासाठी मोठी धडपड सुरू असते, परंतु कुटुंबाचा वारसा चालविण्यासाठी या तरुणांना मोलमजुरी करावी लागते। शेताची कामे, सेंटरिंग कामे आदी कामे करावी लागतात। ही सर्व जबाबदारी पार पाडून सदर युवक युवती सायंकाळी नेर येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 लगत असलेल्या वीज महामंडळाच्या मोकळ्या जागेवर आपला दैनंदिन सराव करतात। त्यात नेर गावातील रहिवासी तथा धुळे मोहाडी पोलीस स्टेशन येथील पोलीस कर्मचारी चेतन माळी हे आपली पोलीस सेवा बजावून युवक युवतींना सैन्य तथा पोलीस भरतीविषयी मार्गदर्शन करीत असतात। त्या पार्श्वभूमीवर नेर गावातील युवक युवती पोलीस भरतीसाठी तयारी करतायत। विशेषतः युवकांना व्यायाम व प्रशिक्षणाकरिता कोणतीही व्यवस्था नसल्यामुळे युवकांना रस्त्यावर व्यायाम व धावावे लागते। त्यामुळे प्रशासनाने अशा युवकांसाठी खेळाचे मैदान व अत्याधुनिक साहित्य उपलब्ध करून दिल्यास युवकांना रस्त्यावर व्यायाम करण्याची वेळ येणार नाही व अनेक युवक युवतींना सैन्य व पोलीस भरतीत चांगली संधी मिळू शकेल। हिंदू मुस्लिम समाज बांधवांच्या सणासुदीला सुरुवात होत असून हे सण घरातच साजरे करावेत असे आवाहन धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या शांतता कमिटीच्या बैठकीत करण्यात आले। सदर आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी संजय यादव, जिल्हा पोलीस अधिकारी चिन्मय पंडित, अप्पर पोलीस अधिकारी प्रशांत बच्छाव, आयुक्त अजित शेख, शहर पोलीस ठाण्याचे हेमंत पाटील आदी सामाजिक कार्यकर्ते व विविध समाजातील पदाधिकारी उपस्थित होते। दसरा तसेच ईद ए मिलाद व बालाजी रथोत्सव येत्या 2-3 दिवसांवर येऊन ठेपले आहेत, परंतु यंदा कोरोनाचं संकट असल्यामुळे सदर सण शांततेत व घरातच साजरे करण्याचे आवाहन करण्यात आले आहे व सदर सणांवेळी कोणत्याही नियमांचे उल्लंघन होणार नाही अशा विविध प्रकारच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली व यावेळी धुळे शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यास सहकार्य करावे असेही सांगण्यात आले। यावेळी जिल्हाधिकारी संजय यादव, जिल्हा पोलीस अधिकारी चिन्मय पंडित यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले। परिपत्रकही काढलेलं आहे, ते आपल्याला व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपल्यापर्यंत आलंही असेल। त्यात क्लिअर कट सांगितलं आहे मूर्तीची उंची, मंडप, किती लोकांनी एकत्र यावं, कोणत्या प्रकारचे कसे कार्यक्रम घ्यावेत, गरबा दांडिया टोटली बंद, ध्वनी प्रदूषणासंदर्भातल्या नियमाचं काटेकोरपणे पालन, हे सर्व आपल्या ज्या सूचना आहेत या आपल्यापर्यंत आलेल्याच आहेत। त्याबरोबर माझ्यानंतर माननीय सर सांगतील, तर ह्या सूचनांचं काटेकोरपणे पालन करणं हे खूप गरजेचं आहे।
त्यातल्या त्यात आपल्या जिल्ह्यात आजपर्यंत 12 ते 13,000च्या आसपास रुग्ण निदर्शनास आले होते. त्यातले बहुतांशी बरे झालेले आहेत. पण आपल्याला तो आकडा वाढवायचा नाहीये, कमी म्हणजे उदाहरणार्थ स्टेबल करायचा आहे आता. त्या अनुषंगाने आगामी नवरात्रोत्सवात 16 तारखेपासून चालू होणाऱ्या उत्सवास 25 तारखेस दसरा, त्याचबरोबर बालाजी रथ आणि त्यानंतर ईद ए मिलाद, हे 15 दिवस आपल्यासाठी खूप महत्वाचे आहेत. या 15 दिवसात जर आपण चांगल्या प्रकारे सोशल डिस्टन्सिंग आणि सर्व नियमांचं काटेकोरपणे पालन केलंय तर नक्कीच आपण कोरोनावर यशस्वीपणे मात करू. इसी वजह से हमने देखा कि गणपति में, जैसे अभी एडिशनल एसपी साहब ने बताया, हमारे हेमंत पाटिल साहब ने बताया, मुझे ये कहने में बड़ा गर्व महसूस होता है. हमें लगा था जब मैं और आयुक्त महोदय हम लोग चर्चा जब कर रहे थे कि ये जो हमारे यहाँ नदी है, नदी में पानी है और सालों साल से ये तरीका चलते आ रहा है कि गणपती का विसर्जन नदी में. तर आम्ही जे कृत्रिम तलाव बनवले होते, आम्हाला असं वाटलं होतं की त्याला एवढा प्रतिसाद मिळणार नाही, लोगों को वो पसंद नहीं आएगा, लोग अपनी जो पुरानी आदत है उसको वो करेंगे. लेकिन धुले शहर की जनता ने, हमने लास्ट में काउंटिंग किया, 20,000 गणपति की मूर्ति ये हमने संकलित की थी. वहां पर 20,000 लोगों ने नदी में जाना पसंद नहीं किया और जो कृत्रिम तालाब बने हुए थे, जो हमने वहां पर व्हीकल रखी हुई थी एसटी महामंडल की, उन्होंने हमारे पास में आकर वो मूर्ति जमा की और अपना जो दायित्व है, अपनी जो जिम्मेदारी है वो उन्होंने दिखा दी और ये दिखा दिया कि धुलिया, जिसको दंगल का शहर करके जाना जाता है, वो दंगल का शहर नहीं है, अमन का शहर है और जिम्मेदार लोगों का शहर है. तो इस तरह से गलत साबित होना ये हमें बहुत अच्छा लगता है और इस बार भी हम गलत ही साबित होना चाहेंगे, क्योंकि अभी मैंने जैसे कहा कि ये कोरोना की जो लड़ाई है अभी जारी है और इससे सबसे ज्यादा लोग अफेक्ट हो रहे हैं, जो जिन 60 से ऊपर वाले जो बुजुर्ग हैं वो ज्यादा अफेक्ट हो रहे हैं. आणि जगन्माता आपल्या पाठीशी राहणार आहे. सोमनाथ काका, तुमचे आशीर्वाद आम्हाला पाहिजेत आणि तुम्ही पुजारी आहात, ते डायरेक्ट आमच्याशी बोलणार नाही, तुमच्या माध्यमातूनच बोलणार. तर आपण आपले आशीर्वाद राहू द्या. आता आमच्याकडे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की खूप वर्षाच्या परंपरा आपण या काळासाठी स्थगित केल्या, मोडलेल्या नाही. परंपरा मोडत नसते कधी, म्हणून त्याला परंपरा म्हणायचंच कशाला. काल वेळ पाहून समझून जोखिम समझ के हम अगर उसको किसी वजह के लिए रोकते हैं तो उसको खंडित करना नहीं होते, खंडित होत नाही ती, उलट जास्त ताकदवान होते. की जे समयसूचक आहे, परंपरा समयसूचक नसेल तर ती ताकदवार नाही राहणार. म्हणून अशा खूपशा परंपरा आहेत की त्या काळाच्या पडद्याच्या मागे गेल्या. का गेल्या? त्या समयसूचक नव्हत्या आणि हे समयसूचकता असल्यामुळे आपल्या या परंपरा चालू राहतील, आणखी दृढ होतील, श्रद्धा दृढ होतील लोकांच्या. आणखीन एक लोकांना कळेल की परमेश्वर जर हृदयात आहे तर तो हृदयात प्रकट होतो. काही काळासाठी जर नाही गेलो त्याच्याकडे, बाळ आईकडे नाही गेलं तर आई बाळाकडे येते आणि आपलं संरक्षण सगळ्यांचं करते. नवरात्रीच्या निमित्ताने, ईद ए मिलादच्या निमित्ताने आपण हे पुन्हा सगळेजण हे पाळणार आहोत. आणखीन एकदा दाखवणार आहोत की येस, आम्ही हे का करू शकलो. एक जिल्हाधिकारी, एक एसपी, एक महापौर साहेब, एक आयुक्त यांचं यश नाही आहे साहेब, हे आव्हान आहे, आपल्या सगळ्यांचं यश आहे आणि आपल्यासाठीच आहे पुन्हा. आणि आपण सुदृढ राहणार, आपण हेल्दी राहणार आणि मग या निमित्ताने आपले 370 बांधव, भगिनी, माता, मुलं याच्यात प्राण गेलेले आहेत. त्यांना या निमित्ताने श्रद्धांजली दिली पाहिजे, त्यांची आठवण केली पाहिजे अशा काळात. आणि पुढचे जे सण येणार आहेत ते आपल्या घरातले सगळे थोर, वयस्कर, आबालवृद्ध सगळे आपल्याबरोबर प्रत्येक सणाला राहिले पाहिजे, याची काळजी आपण घेतली पाहिजे आणि हा आशीर्वाद आपण मागितला पाहिजे. ईद ए मिलादच्या निमित्ताने प्रार्थना करताना, नवरात्रीच्या निमित्ताने प्रार्थना करताना जर काय मागायचं असेल तर एवढंच मागायचं असेल तर रावण दहन नाही करायचं. रावण दहनपेक्षा करोना दहन महत्वाचं आहे आणि हे आपण करू शकतो, हे करून दाखवलेलं आहे. आणि मला आता याच्यामध्ये आणखी काही सांगायची इच्छा नाही, फक्त बरकरार रहो, जो भी करते हैं करते रहो, आपका सपोर्ट, आपका आशीर्वाद सबका जो मिल रहा है वो देते रहो.
आणि जुलूस आपण काढतो, मिरवणुका काढतो, हे कशासाठी काढतो आपण? हम सब एक है, ये दाखवत है। जुलूस के माध्यम से पता चलता है कि लोग एक ही मेंटल सेटअप पे है। अगर वो दिलों में है तो जुलूस की जरूरत ही नहीं है। अगर हम दिलों में वो भावना लेके घूम रहे हैं कि हम लोग एक है, एक साथ है, सब माहौल उत्साह का है, तो उत्साह का माहौल घर में रखते हुए घरात ठेवून आपण हे सगळे सण पाळू। आपण हे करून दाखवलेलं आहे। आणि वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइजेशन का एक प्रेडिक्शन है, सुझाव है, उनका कहना है की 1 लाख येऊन गेलेली आहे। हा व्हायरस आहे तो स्वतःला म्युटेट करतो, म्युटेट करके नवीन म्युटेशनच्या माध्यमातून तो पुन्हा येऊ शकतो आणि तो जास्त खतरनाक असू शकतो किंवा कमी खतरनाक असू शकतो। पण विषयाची परीक्षा आपण कधीच घेत नाही। विष हे विष असतं, त्यामुळे आता आणखीन एवढा काळ आपण काढला, हे जवळपास वर्षच मार्च पासून आतापर्यंत आपल्या सगळ्यांचं काळजी चिंतित केलेलं आहे। काही काळ राहिलाय, 2-3 महिने शेवटचे राहिलेले आणि मला वाटतं हे 2-3 महिने जर सांभाळून गेलो तर आपण सगळेजण पुन्हा एकदा नवीन वर्षात या वर्षाचा उत्साह ऍड करून सगळेजण डबल धमाके के साथ अगले साल मनाएंगे। सगळ्यांना खूप खूप धन्यवाद देतो। पोलीस यंत्रणा। मैं मोहम्मद फारूक चिश्ती। अभी सीरत कमेटी और उलमा इकराम की जानिब से ये तय हुआ कि हालात हाजरा के हिसाब से जुलूस ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हर साल आन बान शान के साथ में जुलूस निकला करता था, सीरत कमेटी और उलमा इकराम की जानिब से ये इत्तेफाकिया फ़ैसला हुआ है, मुत्तफ़क़ा फ़ैसला हुआ है कि इस साल भी जो है जुलूस ईद मिलादुन नबी नहीं निकाला जाएगा, क्योंकि जो मौजूदा वबाई मर्ज़ चल रहा है इसके अंदर सोशल डिस्टेंस का होना बहुत ज़रूरी है, दूरी बनाए रखना बहुत ज़रूरी है और ये पालन कौम कर नहीं पाएगी। और हमारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने भी यही फरमाया है कि अपनी वजह से दूसरों को अगर कोई दिक्कत परेशानी हो तो उस काम से इज्तिनाब किया जाए। हम हकीकत मानों में मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का जुलूस इस तरीके से मनाएंगे इंशाअल्लाह अज़्ज़ व जल कि जुलूस में सिर्फ साथ में चलना ज़रूरी नहीं होता, बल्कि उनके पैगामात को आम करना ज़रूरी होता है। उनके पैगामात को आम करेंगे इंशाअल्लाह और उनके बताए हुए तरीके पर अमल करेंगे इंशाअल्लाह ताला। सामाजिक कार्याबरोबर राजकारणातही आपला ठसा उमटवणारे नरडाणे येथील प्रशांत वामनराव सिसोदे यांची बिनविरोध सरपंच पदाची निवड झाली। त्यामुळे त्यांचा उपसरपंच तथा सदस्य व ग्रामस्थांतर्फे यथोचित सत्कार करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्यात। धुळे जिल्ह्यातील नरडाणा येथील प्रशांत सिसोदे हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक सेवेच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेच्या समस्या सोडवून त्यांना एक नवी दिशा देण्याचं काम करीत आहेत। त्यामुळे त्यांच्या या कामाची पावती लक्षात घेत त्यांना उपसरपंच पदाची संधी देण्यात आली। त्यामुळे ही संधी बाळगत माझ्या कार्यातून अधिकाधिक सामाजिक काम करून गावाच्या विकासात भर घालेन असा विश्वास प्रशांत सिसोदे यांनी व्यक्त केलाय। त्यांच्या सत्काराप्रसंगी आनंद भाऊ वर्मा, माता हिंगलाज वृत्तवाहिनीचे उपसंपादक प्रशांत भाऊसार फेटेवाले यांनी यथोचित सत्कार करून त्यांना भावी वाटचालीस उदंड शुभेच्छा दिल्यात। याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्या नरडाणा गटाच्या डॉक्टर संजीवनी संजय कुमार सिसोदे, परीक्षित प्रफुल्ल सिसोदे, सिद्धार्थ संजय कुमार सिसोदे, मनसाराम बळीराम बोरसे, सरपंच नरडाणा आदी ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते। एनओएफएन प्रोजेक्ट अंतर्गत ऑप्टिकल फायबर केबलची कामे केली असल्याची बिले दाखल केल्यावर देखील कॉन्ट्रॅक्टरांना आस्थागायत बिलांची रक्कम देण्यात आली नाही। ही रक्कम मिळावी यासाठी सर्व कॉन्ट्रॅक्टर व ठेकेदार यांनी विशाल धरणं आंदोलन केलंय। सन 2016 ते सन 2019 या कालावधीमध्ये भारत सरकारच्या आदेशान्वये महाराष्ट्र राज्यामध्ये एनओएफएन प्रोजेक्ट ऑप्टिकल फायबर केबलची कामे टेंडरच्या शर्तीनुसार पूर्ण केलेली आहेत। त्याप्रमाणे सदर कामासाठी आलेले लेबर खर्च तसेच सरकारी नियमानुसार लागणारे जीएसटी व इतर राज्य शासनाचे टॅक्सेस भरलेले आहेत। तरी देखील आज पावेतो बिलांची रक्कम मिळाली नाही। ही रक्कम मिळावी, अन्यथा सर्व कॉन्ट्रॅक्टर आपल्या कुटुंबासमवेत
महाप्रबंधक BSNL धुळे यांच्या कार्यालयासमोर उपोषणास बसू असा इशारा देण्यात आला आहे। यावेळी शिरीन बागडे, अनिल शिरसाट, अंबादास चौधरी, विजय भदाणे, मणिलाल पाटील, संदेश ब्राह्मणकर, यशवंत चौधरी, प्रवीण शेवाळे आदी उपस्थित होते। चौधरी आणि आमचे सर्व ठेकेदार बंधू आज आम्ही BSNL ऑफिस धुळे समोर धरणे आंदोलन करीत आहोत, कारण आम्ही गेल्या 15 ते 20 वर्षापासून BSNL मध्ये ऑप्टिकल फायबर केबलचे काम करीत आहोत। त्यानंतर आपले नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान माननीय यांचा जो ड्रीम प्रोजेक्ट आहे, प्रत्येक ग्रामपंचायत जोडायची आहे, त्यासाठी आम्ही सर्व ठेकेदारांनी काम केले। जवळपास काम करून आमचे 2 वर्ष झालेले आहे आणि आम्हाला 2 वर्षामध्ये पेमेंट मिळालेले नाही। आमचे GST पेंडिंग आहे, आम्ही सावकारांकडून पैसे घेतले, बँकेचं लोन घेतलेले आहे, तसेच आमचे खालचे सब कॉन्ट्रॅक्टर, लेबर, मशिनरीवाले सगळ्यांचा तगादा आमच्या मागे लागलेला आहे। आज आमची मानसिक स्थिती अतिशय खराब झालेली आहे की पेमेंट नसल्यामुळे आम्हाला रोज सकाळचा दिवस कसा काढावा या विवंचनेत आम्ही असतो आणि याचा परिणाम असा होतोय की आमची मानसिक स्थिती ही प्रत्येक दिवसेंदिवस घालावत आहे। आम्हाला हे पेमेंट मिळालेच पाहिजे, यासाठी आज आम्ही हे आंदोलन केले। इथून पुढे आम्ही आमचं आंदोलन तीव्र करू। जर पेमेंट नाही मिळालं तर आम्ही राज्यव्यापी संघटनेद्वारे आणि नरेंद्र मोदी साहेबांपर्यंत आमचं हे आंदोलन आम्ही पोचवू आणि आम्हाला आमचं पेमेंट मिळालंच पाहिजे। सोमवारी आम्ही CGM ऑफिस मुंबई यांच्याकडे जाऊन पुन्हा आम्ही त्यांचा दरवाजा ठोकवणार आहे आणि तिथे आम्ही सर्व कॉन्ट्रॅक्टर बंधू आम्ही त्या पेमेंटसाठी जाणार आहोत। मी मुख्यमंत्र्यांचा अवमान केलेला नाही, कुठेही गैरशब्द काढलेला नाही, त्यानंतरही तुम्ही मला दम भरला आहे। आपण जर मला सेना स्टाईलने उत्तर देणार असाल तर मी देखील माझ्या गवळी स्टाईलने उत्तर देण्यास समर्थ असल्याचा इशारा भाजपाचे नगरसेवक हिरामण गवळी यांनी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख हिलाल माळी यांना दिलाय। मी बोलताना प्रत्येक वेळी माननीय मुख्यमंत्री हा शब्द वापरू शकत नाही। मी एक वेळा बोलल्यानंतर पुन्हा माननीय मुख्यमंत्री वापरला नाही म्हणून तुमच्या मनाला खंत वाटत असेल तर आपले पदाधिकारी, कार्यकर्ते, पंतप्रधान नरेंद्र मोदी, नामदार देवेंद्र फडणवीस, राज्यपाल कोश्यारी यांचा सोशल मीडियावरून अवमानजनक उल्लेख करतात, तेव्हा कुठे गेला तुमचा धर्म असा सवालही गवळी यांनी हिलाल माळी यांना विचारला आहे। आक्रोश आंदोलन या महाराष्ट्रामध्ये चाललेल्या महिलांवरील अत्याचार, बलात्कार या प्रकरणामध्ये तो एक मोर्चा आणि महाराष्ट्रातील मंदिरं सुरू करा या विषयामध्ये आध्यात्मिक आघाडीच्या माध्यमातून 2 दिवस कार्यक्रम आमचे होते। त्यामध्ये मी माझे विचार मांडताना प्रथमतः मुख्यमंत्र्यांच्या नावाने बोललो, माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे। परंतु इतर वेळा बोलताना प्रत्येक वेळा मी माननीय मुख्यमंत्री जर बोलत गेलो तर मला दिलेली वेळ संपून जाईल, म्हणून मी उद्धव ठाकरे बोललो असेल। उद्धव ठाकरे बोलणं हा काही एकेरी शब्द नाही किंवा त्यांना हिंदू हृदय सम्राट लावा मग माननीय मुख्यमंत्री लावा असं प्रत्येक शब्दाच्या वेळेस ती काही करू शकत नाही। आणि आंदोलनामध्ये म्हणून ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष हिलाल अण्णा माळी यांनी माझ्या विषयामध्ये एक पत्रक काढलं आणि पत्रक काढून मला एक सज्जड दमच दिलेला आहे, जेणेकरून किनीला जसं मारलं शिवसेना स्टाईल तसं मलाही त्यांनी मारण्याचा प्रयत्न करून एक पत्रक दिलेलं आहे। तुम्ही जर एकेरी शब्द वापरला यापुढे तर तुम्हाला शिवसेना स्टाईल आम्ही उत्तर देऊ। मला नाही वाटत धुळ्यामध्ये कोणी शिवसेना स्टाईल उत्तर दिलं कुणाला किंवा शिवसेना स्टाईल कुणाशी झालं असेल। आणि शिवसेना स्टाईल ही बाळासाहेबांबरोबर गेली, बाळासाहेबांची शिवसेना संपली, हिंदुत्व तेव्हाच गेलं। बाळासाहेबांना, कैलासवासी बाळासाहेबांना आम्ही मानणारे आहोत आणि म्हणून उद्धव साहेबांना जर मी एकेरी शब्दामध्ये फक्त उद्धव ठाकरे बोलणं हा एकेरी शब्द होत नाही, मग हिलाल अण्णांनी हे धडे आपल्या कार्यकर्त्यांना द्यावे। फेसबुक, व्हॉट्सअप याच्यावर ज्या देशाचा पहिला पंतप्रधान असा मिळालेला आहे की ज्याला 40% समाजाने मतदान केलेलं आहे
आणि या लोकसभेमध्ये 2 वेळा बहुमताने निवडून आलेला आहे, अशा व्यक्तीच्या विषयामध्ये जेव्हा तुमचे कार्यकर्ते फेसबुकवरनं फेकू, विक्री करणारा पंतप्रधान म्हणजे असे नामोल्लेख करतात की जेणेकरून अपमानजनक माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना टरबुजा, बामण्या, फडक्या अशा शब्दामध्ये जेव्हा बोलतात तेव्हा आमच्याही मनाला लागतं की नाही, पण आम्ही म्हणतो की राजकारणात ह्या गोष्टी चालत असतील, जो करेल तो भोगेल. पण या स्टाईलने मला उत्तर दिलं म्हणून मी पत्रक दिलेलं आहे की मी पोलिसांकडे कंप्लेंट केली नाही. मारणारा तारणारा तोय, बल में बल अपना बल, पराया बल चुले में जल. मी या सानिध्यात राहणार आहे. मी हिंदू एकता संघटना 1982 पासून स्थापन केली, तेव्हा हिलालांना गाडीवर चारा विकत होते. मी काही मोठा नाही, मी सुद्धा चहाची टपरीवरूनच मोठा झालेलो आहे. अजूनही माझं स्वतःचं घर त्यांनी बघावं. गणेश उत्सव मी तेव्हापासून साजरी, गणेश उत्सव, शिवजयंती, माझ्या घरातलं जरी मेलं तरी मी तो उत्सव बंद करणार नाही, अशी हे राष्ट्रीय सण आहेत. पण गणेश उत्सवाचंही त्यांनी हे दिले की गणेश उत्सव दरवेळा बकरे पकडून आणतात, हे करतात. आता परिस्थिती अशी की आम्ही वर्गणीला जर गेलं तर लोक लागलेच केस करतात. म्हणून आम्ही आमच्यातलेच काही जे पाठीराखे त्यांना आम्ही सांगतो की तुम्ही अध्यक्ष व्हा, काहीतरी पैसे तुम्ही द्या, जेणेकरून लोकांकडे वर्गणीला गेलं तर कार्यकर्त्यांचे वाईटपणे येतात. आणि म्हणून लोकांकडनं आम्ही वर्गण्या आणि जेवढे जिल्हा परिषद, BNC एकाही अधिकाऱ्याने सांगून द्यावं हिंदू एकताची एक पावती हिरामन गवळींनी फाडली नाही तर मी दाखवून देतो. यांच्यावर RTOमध्ये केसेस झाल्या, यांच्यावर BNC मधल्या पावत्या आहेत, यांच्याकडे सगळ्यांकडच्या पावत्या आहेत. मी कधीही पावती BNC RTO ऑफिस किंवा जिल्हा परिषद, नगरपालिकेमध्ये जाऊन पावत्या फाडलेल्या नाही. माझे वाजंत्री आहेत ना, 1 लाखाचे अजून वाजंत्री जिवंत आहेत, त्यांना जाऊन विचारा एका वाजंत्रीला किती खर्च लागतो. मी तेवढ्या याच्याने आनंदाने साजरी केलं. मग अण्णा जर म्हणत असतील गणेश उत्सवातून माझा परिवार चालतो, अण्णा आदिवासींच्या नावावर तुम्ही सामुदायिक विवाह सोहळे साजरे केले, कुठून आणले पैसे, कुणाला दिला हिशोब, हे विचारू का बंद झाले? किती आदिवासींचे लग्न लावले, किती माल गोळा केला, सोनं गोळा केलं, कपडे गोळा केले, कपडे लत्ते गोळा केले, धान्य गोळा केलं आणि रात्री नुसती खिचडी खाऊ घातली, सकाळची खिचडी. हे बोलू शकतो का आम्ही? पण आम्हाला हे करायचं नव्हतं, आजपर्यंत बोललो नव्हतो. आणि मला सांगतो की तुझे कसे परिवार, अरे मंजुळाताई गावितांना महापौर करताना तुमचा उमेदवार बसवताना किती पैसे घेतले आणि त्या उमेदवाराला किती दिले? त्या उमेदवाराला, तो आदिवासी आहे बिचारा, त्याला किती पैसे दिले हे डिक्लेअर कर, जाहीर कर, नाही तर मी जाहीर कर. जिसके घर मैल शीशे के होते हुए दूसरे के घरों को पत्थर नहीं मारते. आणि मला जर असा दम देत असाल, मी एकटाच आहे हिंदू एकता म्हणून, आणि मी कधी पार्टी बदलवली नाही. हिंदू एकता कायम, उत्तमराव नानांपासून, कैलासवासी उत्तमराव नानांपासून हिंदू एकता संघटना स्थापन केलेली. पण भाजपत काम करायचं निवडणुकांसाठी, हिंदुत्वाच्या कामासाठी भारतीय हिंदू एकता संघटना झाली. मला हिंदू एकता म्हणत असतील, अरे एकटाच काम करतो मी, एकटाच फिरतो. आणि एकटा जर म्हणत असेल तर एकानेच काम होतं. 1000 गिदडे घेऊन फिरण्यापेक्षा मी एकटा, मला जर कोणी पाळलेला कुत्रा म्हणला तरी चालेल. मी शेर स्वतःला म्हणत नाही, पण मी पाळलेला कुत्रा, हिंदुत्वाचा पाळलेला कुत्रा म्हणला चालेल. पण मी असे गिदडे घेऊन 100 घेऊन मी हे काम करणार हे नाही आहे. मी कुठेही अपभ्रष्ट शब्द बोललेलो नाही. राजकारणात या गोष्टी चालत असतात. तुम्हीही जर पंतप्रधानांच्या विषयामध्ये तुमच्या कार्यकर्त्यांना सूचना द्या, असं या निमित्ताने मी पत्रक काढलेलं आहे. आणि या पत्रकाद्वारे मी पुन्हा अण्णांना सांगतोय, जर मला कुणी जर असं दम देत असेल तर मी मरेल पण भिणार नाही. या वृत्तीचा मी आहे आणि मी पक्षासाठी, संघटनेसाठी सदैव तत्पर आहे, एवढीच या ठिकाणी विनंती करतो. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. धुळे तालुक्यातील नेर येथील युवकांची पोलीस भरतीसाठी रस्त्यावर कसरत. दसरा व ईद ए मिलादच्या पार्श्वभूमीवर धुळ्यात शांतता कमिटीची बैठक संपन्न. नरडाणा येथील सामाजिक कार्यकर्ते प्रशांत सिसोदे उपसरपंच पदाच्या खुर्चीवर विराजमान. प्रलंबित बिलांची रक्कम मिळण्यासाठी धुळ्यात कॉन्ट्रॅक्टर ठेकेदारांचे विशाल धरणा आंदोलन. आणि मी माझ्या स्टाईलने उत्तर देण्यास समर्थ, भाजपाचे हिरामन गवळी यांचा इशारा.
हिंगलाज टीव्ही न्यूजचं बातमीपत्र संपलं. भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार. जय हिंगलाज.